79. बापरे. अरे असले आमच्याकडे आपल्याकडे किती 30-40 किती 40 40-50 असेल. 80 रुपयाचा नारळ. चांगला घे, चेक करून घे. स्टियान नरम घेऊ नको, नरम घेऊ नको. चांगला घे, आपल्याला भाजीला पाहिजे. दिवाळी आली ना आणि मग घेऊया. आपण कोणाला देणार? मग नको. उठा उठा, दिवाळी आली. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर छान अशी आमची सुंदर दिवसाची सकाळ झालेली आहे. काय श्रीयू, आणि आज आहे एकादशी. एकादशी म्हणजे आमचा काय उपवास नसतो, फक्त आम्ही नॉनव्हेज खात नाही, भाजी भातच खातो. आणि आज जेवायला पण सिंपल आहे, डाळ भात. आणि झालं, गणपती गेले, नवरात्री येतील आता. आणि आमच्या साखरगवचा गणपती पण गेला. गावची मजा मस्ती पण झाली आमची. आणि आता डेली रुटीनला करायला नवरात्रीमध्ये. हा, ते बोलले मी, नवरात्री येणार आहे, गणपती झाला नाही असं बोलली. सो ती सगळी मजा मस्ती केली. आता पुन्हा घरी येऊन इथे घरची डेली रुटीन चालू झालेली आहे. आणि काय, आज एकादशी आहे म्हणून श्रियांना जास्त आता गाणी आवडतात त्याला, विठ्ठलाची, म्हणून त्यांनी विठ्ठलाची गाणी लावली. मध्ये का हो, बाप्पाची गाणी. मध्येच काहीतरी हे लावलेलं आहे त्यांनी. त्याची मस्ती बाबा आता 2-3 दिवस तो इतका चिडचिड करतोय ना, भरपूर म्हणजे भरपूरच. हा बाबू बघ, हा बाबू बघ, हा बनियन. आणि टी शर्ट घालून देत नाही, टी शर्ट काढ, बनियन करतोय. सो आज दिवसभरात काय काय करणार आहात मला तरी काय माहिती नाही रे. काय रुटीन ब्लॉगच असणार आहे मोस्टली. आणि काल आम्ही आणायला जायला लागणार आहे. अरे हा, तू एकटा जाऊन ये. आणि काल आमचा पाय तुटलेला, आज ओके आहे. काल उठताच येत नव्हते त्याला, पाय भरपूर दुखत होता. आणि आज एकदम क्लिअर झाला. निकेश नाही अजून दुखतोय. काय पॅन्ट काढायला सांगतोय तो. हो नाही करताना झोपलेली, माझं होतं डोकं दुखतंय. आणि श्रियान काय अर्धा पाऊण तास झाला आम्ही त्याला झोपवते, तो काय झोपतच नाही. आणि मी निघालेलो पॅम्पर्स आणायला, तरी बोलते की नको आम्ही पण येतोय. आणि त्या दिवशीचा आमचा बिर्याणीचा टोप 2 दिवस झाले. फोन पण ह्या वेळेस केला नाही, आपल्या वेळेस आपण लगेच दुपारी केला होता, त्यांना आठवणच नाही टोपाची. काकीला गिफ्ट दिले त्यांना वाटतं. आता टोप पण घेऊन जातो फोन नाही केला ना, आणि बाबाचे पॅम्पर्स पण घेऊन येतो. श्रियान कुठे पडणार? आलोय आम्ही बाईकवर, गाडी पार्किंग केली. हा, आणि श्रियांची मस्ती उतरला खाली वरती, धावत सुटलेला. चल आता श्रियान तिकडे नाही जायचा. ए चल इकडे चल, पॅम्पूस घेऊन येऊ. चल पहिला चल पटकन पॅम्पूस आणू आपण. एंट्री केल्या बघा, दिवाळी सेलिब्रेशन्स. मग घेऊया. आपण कोणाला देणार? मग नको, मग आपल्याला नको. चल आधी फॉर्म केलेला आहे, फक्त पॅम्पोश. रिटर्न जायचं. उठा दिवाळी आली. अजून आणि आता आमच्या मेन वस्तूकडे पॅम्पॉश. ऑफर पण नाही, महाग आहेत आज. साधेवाले घ्यायचे चालले विचार. आणि पॅम्पर्स पुन्हा बघून येऊ, पुन्हा डेली यूज साठी साधे आणि नाईट साठी कंटिन्यू यूज नाही करत त्याला, पण असं दुपारच्या वेळेस वगैरे झोपता वेळेस बघायचं. श्रियान सगळे नाही घ्यायचे, चेक करून घेतो. चेक करून घे. हा चांगला घे, चेक करून घे. श्रियान नरम घेऊ नको. चांगला घे, आपल्याला भाजीला पाहिजे. हा चांगलावाला घे. हा बस झाले, आता बस झाले. पिशवी भरून जाणार आपली. काय घेतोय? 79 रुपये. 79. बापरे. अरे असले आमच्याकडे आपल्याकडे किती 30-40 किती 40 40-50 असेल. 80 रुपयाचा नारळ. बाबा, तर एवढा मोठा पण नाहीये. आपण मागच्या वेळेस घरून किती मोठे आणलेले. ऍपल नाहीत ना चांगले, ऍपल नाही बरोबर, केळी पण नाहीये. पण नारळ आहे. आणि ह्याचं बघ काय चाललंय, थंडा. मला बोलतोय दुधू. हे बाई इथे ऐक ना निकेश, दूध आहे ना मम्मा, दुधू घेऊया. लोटू नकोस बाबडा, नको. पहिल्यांदा कुठे आम्ही आमचं अर्ध्या तासामध्ये आटोपलं. नाही बोलून 1-2-3 फक्त पॅम्पर्स साठी आलेलो.
बऱ्याच दिवसापासून ऍपल संपलेले, केळी संपली, पपया संपलाय, सगळे फ्रूट संपलेत. आम्हाला घ्यायला टाइम नाही, तर आज आलोत आम्ही श्रेयांना फ्रूट घ्यायला. ऑटो दाखव बाबूची कशी ऑटो जाते. मागे मागे खेच, मागे खेच, बॅक कर, बॅक बॅक बॅक. अरे 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 मारला, एक भाडा मारला, एक भाडा मारला, एक भाडा मारला तर दुसरा. हो काही घरी आलो मस्तपैकी आम्ही आणि पार्सल पकोडे खायची इच्छा होती म्हणून साधेवाले पकोडे आणले. दियांना खाऊ दिला. जेव्हा बत्ती केल्यानंतर रिलॅक्स मध्ये मी खायला बसते. निकेश तुला पाहिजे का नको? मी खाईन, 2-4 खाईन. जास्त नको जा खेळ जा. ए बाबू काय देतो बाप्पाला? चिकन. बाबू कसा काय देतो? बाप्पा काय देतो बाबूला? काऊ. काय काऊ देतो? चिकन नाही श्रीहान. बाप्पा कसा तुला चिकन देणार? बाप्पा तुला खाऊ काय देतो? चिकन कुठे देणार श्रीहान? मी सांग काय खातो देतो बाप्पा तुला? बाप्पा खाऊ काय देतो? पेढा. काय देतो? पेढा. काका. त्या काकीला उठवून जा. काकी झोपले उठवते का? ज्या काकीला उठून ये. हा ए काकी जा पटकन जा. हा बाईक घेऊन जा. ऑटो पण घेऊन जा. अच्छा हो. हा पांडुरंगा. शाच्या हा झालं ना. आपण काय लावतो? शाच्या क्रीम लावतो. हा पांडुरंगा. बोलते हा पांडुरंगा. तर आमचे पोलग पण बोलते हा पांडुरंगा. बस झालं काय लावू? बस जरा सगळी लाव. सगळी लावू म्हणजे एवढी का खाली करू? नाही 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 तेवढी नाही, पण जेवढी आहे तेवढी, जेवढा सूज वाटते तेवढा लावून टाक. तुला गारवा वाटतोय का? गारवा कुठे आहे एवढ्या लवकर? हा शाच्या हा कुठे झाला? हा पांडुरंगा. हा माझ्या पोरगा पांडुरंगाचा, मग पांडुरंगाचं नाव पण घेणार ना. बस ओके. आमच्या श्रेयांची झोपायची तयारी चालू झालेली आहे आणि नाईट सूट घालते काका आणि काकी. श्रेयान बाबू आमच्याकडे नको येऊ. हा घातले तुला ड्रेस घातला, आमच्याकडे नाही येणार. आता काय करणार? चालेल गाई करा. बाय बाय. गुड नाईट, स्वीट ड्रीम. हा गाई 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 कर. हा गाई गाई. ड्रेस गीस घातलाय तिथे अगदीचा काय कर. 1 2 3 गाई चालले. सो आजचा ब्लॉग आमचा दिवस असाच गेलेला आहे निघून. घरी येऊन का आमची अशी टंगळमंगळ चालू होती. संध्याकाळचा नाश्ता केला आणि मग काय निकेशचं पाय दुखते, हे दुखते, श्रियांसोबत नाचणं खेळणं, तीच मस्ती रोजची. तेच ते शूट काय सारखं करणार म्हणून काय शूट नाही केला. आता तो तिकडे संध्याकाळपासून काका आल्यापासून तो तिकडेच आहे. जेवला आणि तिकडेच गेलेला आहे. झोप आली त्याला नाईट ड्रेस दिला, बोलते तू नको घालू, शाला बोलतोय. शा घेऊन गेला काका. मग काकाने घातलं त्याला, कसं झोपतोय तिकडे. तर तो झोपला की आज आम्ही पण लवकर झोपलो, कारण माझ्या डोक्याचं ना डॉक्टरकडे जाऊन पण फरक बिलकुल पडलेला नाही. खूप डोकं दुखते माझं. मग हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.